सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण इनलाईन पोस्टल आर्टिकल्स याबद्दल माहिती बघत होतो. त्यामध्ये आपण फर्स्ट क्लास मेल, सेकंड क्लास मेल असे दोन भाग केले होते. आपण फर्स्ट क्लास मेल हा पहिल्या लेक्चर मध्ये सर्व कव्हर केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जे सेकंड लेक्चर पाहिलं त्यामध्ये आपण बुक पोस्ट असेल, त्याचप्रमाणे ब्लाइंड लिटरेचर असेल, ह्याची काय केलेली आहे सगळी माहिती बघितलेली आहे. त्याचप्रमाणे तुला सांगितलं बुक पोस्ट हे नाव कशापासून आलंय, काय काय तीन कुठले कॅटेगरी 2 चे मर्ज होऊन बुक पोस्ट हे नाव तयार झालेले आहे. त्याचप्रमाणे बुक पोस्टचे जे काही नियम असतील त्यामध्ये तू काय पाठवू शकतो काय नाही, त्याचे डायमेन्शन वगैरे सर्व आपण काय केलेलं आहे बघितलेलं आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे बाबल्या? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघ, तुला हेडिंग टाकलंय पिरियडिकल पोस्ट आणि रजिस्टर न्यूजपेपर. लक्षात घे, रजिस्टर न्यूजपेपर हे काय केलं असेल, तू वाचला असेल, कुठेतरी ऐकण्यात आला असेल, पण जर तुला पिरियडिकल जर पोस्ट आहे ना हा जर शब्द काय वाटत असेल, नवीन जर वाटत असेल ना, तर लक्षात घे ह्यावेळेस काय झालंय, ह्या वर्षी नियम चेंज झालेत बरेचसे. त्यामध्ये बरेच रूल चेंज झाले. तर बिझनेस पार्सलचं नाव काय झालं, इंडिया पोस्ट पार्सल कॉन्ट्रॅक्चर. रजिस्टर पार्सलचं नाव काय झालं, इंडिया पोस्ट पार्सल रिटेल. असं काय काय झालेलं आहे, असं नाव चेंज झालेलं येतं. आणि ह्या वेळेस तुला काय आतमधलं विचारणार नाही तर परीक्षेला, तुला कशाचं काय नाव चेंज झालंय आणि कशाचं रेट चेंज झालाय एवढंच तुला विचारणार येतं. त्यामुळे तू जास्त डोकं लावायची गरज नाही. फक्त तू नाव लक्षात ठेव, कशाचं नाव काय चेंज झालंय, बुक पोस्ट कसं काय तयार झालंय, काय काय म्हणून बुक पोस्ट तयार झालंय. त्याचप्रमाणे पिरियडिकल पोस्ट आहे हे कशापासून आलंय, पिरियडिकल पोस्ट आधी नाव होतं बघ रजिस्टर पिरियडिकल्स होतं बघ. आलं लक्षात? रजिस्टर पिरियडिकलचं नाव चेंज होऊन पिरियडिकल पोस्ट हे नवीन नाव चेंज झालंय. त्याचप्रमाणे रजिस्टर न्यूजपेपर हे आधी होतं आणि आता सुद्धा आहे, ते पण आपण बघणार आहे. आता तुझ्या डोक्यात विचार आला असेल की बाबा रजिस्टर न्यूजपेपर आणि पिरियडिकल पोस्ट हे दोन्ही सोबतच का लिहिलंय, तर तुला सांगायचा विषय सांगतो. आपण काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ना, कंपॅरिझन करत त्याचप्रमाणे ह्या दोन्हीमध्ये नियम असणारे, सेम नियम असणारे दोन्ही सोबत बघत आणि जे वेगळे नियम आहेत तुला व्यवस्थित दोन्ही बाजूला लिहून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काय असतंय, तुलना करून जर तुला सांगितलं तर तुझ्या व्यवस्थित लक्षात राहते बरं का. त्यामुळे आज काय केलंय, रजिस्टर न्यूजपेपर आणि पिरियडिकल पोस्ट हे दोन ज्या प्रकार आहेत ते आपण सोबतच बघायचं ठरवलेलं आहे. ह्याच्यामध्ये कॉमन गोष्टी काय येतात, कुठल्या वेगळ्या गोष्टी येतात, त्या तुला टाइम टू टाइम व्यवस्थित त्याचप्रमाणे त्यांची रेट वगैरे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. तर लक्षात घे, पहिल्यांदा तुझ्या लक्षात यायला पाहिजे पिरियडिकल पोस्ट आहे. पिरियडिकल पोस्ट हे नाव कशापासून तयार झालंय, रजिस्टर पिरियडिकल्स ह्याच्यापासून काय झालंय, पिरियडिकल पोस्ट हे नाव झालेलं आहे. आता ह्या दोन्ही मध्ये सेम असणारा नियम कुठला आहे, पिरियडिकल पोस्ट असो रजिस्टर न्यूजपेपर असो, ते काय करायला लागेल, विंडोवर सादर करावं लागेल. म्हणजे कुठं, खिडकीवर सादर करावं लागेल बुकिंगच्या वेळेस खिडकीवर. त्याचप्रमाणे पिरियडिकल पोस्ट असो रजिस्टर न्यूजपेपर असो, त्यांचं जास्तीत जास्त वजन जर तुला विचारलं तर जास्तीत जास्त वजन लक्षात ठेवायचं आहे, मॅक्झिमम 5 kg. किती, 5 kg. तुझ्या मोबाईलला नेटवर्क किती चालू आहे, 5G ने चालू आहे. त्याचप्रमाणे तू काय कर, रजिस्टर न्यूजपेपर आणि पिरियडिकल पोस्ट यांचं जास्तीत जास्त वजन लक्षात घे, 5 kg. त्याचप्रमाणे ब्लाइंड लिटरेचरवर प्रश्न परीक्षेला विचारला जातो. डीओपीचा फेवरेट टॉपिक ब्लाइंड लिटरेचर. किती, 7 किलोग्रॅम जास्तीत जास्त वजन मारायचं. त्याचप्रमाणे फ्री ऑफ चार्ज, फक्त एअर चार्ज लागेल. जर समजा काय असतंय तुला माहितीये, सेकंड क्लास मेल मध्ये काय होतंय, एअरनी जर पत्र पाठवायचे तर त्याला चार्जेस लागते, तर 2 रुपये 1 रुपये, ते किती ग्रॅमला किती लागते त्याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो, तुला सगळ्याचे रेट सांगतो, कशाला किती रुपये रेट लागणार आहे. तू फक्त आता नियम जे बेसिक ते काय कर, लक्षात घ्यायचा प्रयत्न कर. हे बघ, खिडकीवर सादर करावं लागेल दोन्ही पण, मॅक्झिमम वेट किती लागेल, 5 किलोग्रॅम. त्यानंतर ह्याच्यामध्ये लक्षात घे, पिरियडिकल पोस्ट बद्दल सांगतो बरं का. आता ह्याच्या रजिस्ट्रेशन फी किती लागणार आहे तुला माहिती आहे, एनी आर्टिकल रिक्वायर 17 रुपीज रजिस्ट्रेशन फी. हे बघ 17 रुपीज रजिस्ट्रेशन फी लागेल. रजिस्टर न्यूजपेपरला रजिस्ट्रेशन फी लागत नाही. बबल्या ध्यानात घे, तुला सांगायला व्यवस्थित लक्ष दे, रजिस्टर न्यूजपेपर साठी रजिस्ट्रेशन फी लागणार नाही. रजिस्ट्रेशन फी नो. आलं लक्षात? कशासाठी, रजिस्टर न्यूजपेपर साठी. पिरियडिकल पोस्ट साठी किती लागेल, 17 रुपये एवढी काय लागणार आहे, रजिस्ट्रेशन फी आपल्याला लागणार आहे. त्याचप्रमाणे बघ तुला सांगतो, दोन्ही ह्याच्यामध्ये ना बुक पोस्टचे जे कॉमन नेम आहेत, अनपेड मन, त्याचप्रमाणे डबल चार्जेस ऑफ पोस्टेज वगैरे, डायमेन्शन वगैरे, यातले बरेच नेम आहेत ना बुक पोस्टचे लागून आहेत. कुठं, दोन्ही इकडं. हे बघ, बुक पोस्टचे नेम काय होतील इकडं, दोन्ही इकडं लागू होतील. जे कॉमन नेम असतील ते रजिस्टर न्यूजपेपरचे आणि पिरियडिकल पोस्टचे. बुक पोस्टला जे नेम आहेत आपण तुला सांगितलंय, बुक पोस्ट मधले तुला डायमेन्शन सांगितलं, त्याचप्रमाणे काय बुक पोस्ट त्याद्वारे काय काय पाठवू शकतो ते तुला सगळं सांगितलेलं आहे. आलं लक्षात? आता लक्षात घे,
पिरियडिकल पोस्ट आहे. पिरियडिकल पोस्ट द्वारे तू काय काय पाठवू शकतो लक्षात घे बघ आता. पिरियडिकल पोस्ट मध्ये तू आहे ना अकॅडमिक पुस्तक पाठवू शकतो. अकॅडमिक म्हणजे काय शालेय. त्याचप्रमाणे तू काय करू शकतो जर्नल्स असतील जर्नल्स लक्षात घ्या जर्नल जे असतील ते काय करू शकतो तू पाठवू शकतोस बरं का. त्यानंतर तू आहे ना तांत्रिक 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 म्हणजे काय टेक्नॉलॉजी तांत्रिक. त्यानंतर सायंटिफिक म्हणजे काय सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय. हे काय करू शकतो पुस्तक पाठवू शकतोस. काय करू शकतो बुक्स अँड जर्नल्स. पिरियडिकल पोस्ट मध्ये यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे तुला सांगायचं बघ लक्षात घे. आता तुला सांगितलं बुक पोस्ट प्रमाणे नियम लागू होतील. अकॅडमिक जर्नल्स तांत्रिक शास्त्रीय जे बुक किंवा जर्नल्स आहेत हे पिरियडिकल पोस्ट मध्ये त्याचा समावेश होतो. आता लक्षात घे बरं का दोन्ही मध्ये कॉमन असणार तुला गोष्ट सांगू चौथी कुठली पिरियडिकल पोस्ट मध्ये आणि रजिस्टर्ड न्यूज पेपर मध्ये बघ चौथी ना तुला कॉमन गोष्ट लिहून देतोय. इकडे सेपरेट ह्याचा आणि इकडे सेपरेट ह्याचा कार्यक्रम चालू आहे. आलं लक्षात. ह्याच्यामध्ये ना दोन ह्याच्यामध्ये रजिस्टर्ड न्यूज पेपर आणि पिरियडिकल पोस्ट मध्ये ना सेम असणारी गोष्ट म्हणजे जो नोंदणी क्रमांक असतो जो रजिस्टर नंबर असतो तो पहिला आणि शेवटच्या पानावर लिहिलेला असतो बघ. पहिल्या आणि शेवटच्या पानावर काय असेल आर्यन आर्यन म्हणजे काय रजिस्ट्रेशन नंबर. आले लक्षात. त्याचप्रमाणे आता रजिस्टर न्यूज पेपरची ना ज्यावेळेस तुला पाठवायची तर त्यावेळेस तिथं परवानगी घ्यावी लागते. परवानगी कोणाची लागल सीपीएमजीची परवानगी लागल. सीपीएमजी मत किंवा पीएमजीची मत काय लागल काय लागल परवानगी लागल. त्याचप्रमाणे रजिस्टर न्यूज पेपर आहे ते ना 31 दिवसातून एकदा तरी काय केलं पाहिजे तर 31 डेज मधून एकदा तरी काय केले पाहिजे तर पब्लिश केले पाहिजे. तर रजिस्टर न्यूज पेपर बद्दल सांगतोय ह्या. त्यानंतर ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर रजिस्टर न्यूज पेपर ह्याची नोंदणी ना करण्यासाठी ना हे लक्षात घे 31 डिसेंबर हे वर्ष पकडलं जातं. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पूर्वी नोंदणी वगैरे करावी लागते किंवा रिन्युअल असेल काय असेल तुझं रिन्युअल किंवा नवीन नोंदणी असेल नवीन ती कधी करावं लागेल रिन्युअल 31 डिसेंबर पूर्वी करायला लागतंय. त्याचप्रमाणे नोंदणी जी असेल ती सुद्धा काय असते 31 डिसेंबर हे काय केलं जातं वार्षिक 31 डिसेंबर पकडलं जातं. आलं लक्षात. 31 दिवसातून एकदा तरी किमान एकदा तरी काय करावं लागेल रजिस्टर न्यूज पेपर पब्लिश करावं लागतील. त्यानंतर रजिस्टर न्यूज पेपर साठी तू काय करशील परवानगी काढशील. परवानगी काढायला सीपीएमजी पीएमजी परवानगी लागेल. त्याच वेळेस तुझं काय लागेल कमीत कमी आहे ना 500 किंवा त्यापेक्षा जास्त रजिस्टर न्यूज पेपर असले पाहिजे बरं का. त्यापेक्षा जास्त रजिस्टर न्यूज पेपर असले पाहिजे. आलं का लक्षात तेवढा कार्यक्रम तुझ्या बबल्या. आता पुढे पाय दोन्ही मध्ये सांगायचं झालं तर आहे ना पाचवी गोष्ट लक्षात घे यांचं जे पॅकिंग असेल ते कसं पाहिजे अनफास्ट अँड एनव्हॉल्वमेंट. त्याचप्रमाणे तुमचे बुक पोस्ट जसं पॅकिंग असेल ना बुक पोस्ट तसं कुठे लागेल पिरियडिकल पोस्ट मध्ये मन किंवा अनफास्ट एनव्हॉल्प असेल हे दोन्ही मध्ये ह्या दोन प्रकारे काय करावं लागेल त्याचं पॅकिंग करावं लागेल. कशाचं तुमचं जे आर्टिकल असेल आतमध्ये काय असेल गोंधळ त्याचं हे बघ अनफास्ट एनव्हॉल्प बुक पोस्ट. त्याचप्रमाणे तुला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं अनफास्ट एनव्हॉल्प म्हणजे काय असतंय कशामुळे अनफास्ट एनव्हॉल्प करावं लागते दोन्ही बाजू का उघड्या ठेवावे लागतात ते सगळं तुला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर तुला सांगायचं ना रजिस्टर न्यूज पेपर आहेत ना रजिस्टर न्यूज पेपर ची जर आहे ना काय झालं जर समजा रिन्युअल संपलं किंवा त्याची जी मुदत संपली रिन्युअल केलं नाही तर आहे ना ती बुक पॅकेट प्रमाणे नाही केलं जातं. काय केलं जातं बुक पॅकेट प्रमाणे त्यांचं ट्रान्समिशन केलं जातं. पण आता तुला माहितीये बुक पॅकेट मर्ज झालेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे हे कशाप्रमाणे ट्रीट केलं जाईल हे आता बुक पोस्ट प्रमाणे ट्रीट केलं जाईल. काय रजिस्टर न्यूज पेपर. आलं का लक्षात. इथं तुला बघ रजिस्टर न्यूज पेपर साठी ना सिक्युरिटी अमाऊंट म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट किती लागेल. सिक्युरिटी डिपॉझिट आहे ना एक महिन्याचं पोस्टेज देतो हे काय करावं लागेल डिपॉझिट करावं लागेल. आलं का लक्षात तुला. आता हे बघ तुला काय केलं पिरियडिकल पोस्ट सांगितलं. पिरियडिकल पोस्ट कशाप्रमाणे तयार झालेलं आहे रजिस्टर पिरियडिकल होते रजिस्टर पिरियडिकल रिनेम ऍज पिरियडिकल पोस्ट कधी
16 डिसेंबर 2024 ला ते नियम चेंज झालेले आहेत. रजिस्टर पिरियडिकल पोस्ट मध्ये चेंज झालं. रजिस्ट्रेशन फी तुला 17 रुपये सांगितली. त्याचप्रमाणे अकॅडमिक जर्नल, तांत्रिक शास्त्रीय तुझे जे बुक्स असतील, जर्नल्स असतील, ते काय कशामध्ये हे केलं तिथं पिरियडिकल पोस्ट मध्ये गणले जात होतं. त्याचप्रमाणे ह्याचं जे ऍक्ट आहे ना, ऍक्ट प्रेस अँड रेग्युलेशन ऍक्ट 2023 आहे बघ. न्यू अमेंडमेंट झाले, नवीन चेंज झालेले आहेत. प्रेस अँड रेग्युलेशन ऍक्ट 2023 ह्याच्यानुसार काय आहे, हे सगळं कार्यक्रम चालवला जातो. त्यानंतर ह्या दोन्ही मध्ये कॉमन असणाऱ्या गोष्टी तुला सांगितल्या. कुठल्या खिडकीवर सादर करायला लागेल 5 किलोग्राम दोन्हीचं जास्तीत जास्त वजन असतं. बुक पोस्ट प्रमाणे त्यांचे ट्रेट केलं जाईल. त्याचे नियम बुक पोस्ट प्रमाणे सामान्य त्याचे स्पेसिफिकेशन नेम येतं, ते कोणाप्रमाणे लागू केले जातील, बुक पोस्ट प्रमाणे लागू केले जातील. आता तू म्हणशील मला काही समजा ना बबल्या, तुला काही समज नाही तरी तू टेन्शन घेऊ नको. तू फक्त एवढं लक्षात ठेव, काय रजिस्टर पिरियडिकल्स इज रिनेम ऍज पिरियडिकल पोस्ट. ह्याच्या बाहेर तुला परीक्षेला प्रश्न विचारत नाही. आलं लक्षात? त्यानंतर तुला ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, मॅक्झिमम वेट लक्षात ठेवायचं किती, 5 किलोग्रॅम. त्याचप्रमाणे तू लक्षात काय ठेवायचंय, ह्याच्यामध्ये बघ 500 किंवा त्यापेक्षा जास्त तुझे काय पाहिजे तर रजिस्टर न्यूजपेपर पाहिजेत. त्यानंतर परवानगी, तुला रजिस्ट्रेशन फी विचारतील. काय रजिस्टर न्यूजपेपरला फी लागत नाही, तिकडे लागते 17 रुपये. आणि लक्षात सीपीएमजी पीएमजी परवाना देतील. परवाना लिहितो. परवाना म्हणजे काय असतंय, लायसन असतंय. तू गाडी चालवतो, गाडीचं लायसन कोण देतंय, आरटीओ देतंय. आलं का लक्षात? हे बाय 31 दिवसातून एकदा तरी पब्लिश केलं पाहिजे रजिस्टर न्यूजपेपर. 31 डिसेंबर त्याचं काय असतंय, रिन्युअल किंवा नोंदणी ह्या काय असतोय, पिरियड असतोय. त्याचप्रमाणे तुला सांगितलं सगळं बुक पॅकेट प्रमाणे ट्रेड केलं. जर समजा तिचं रिन्युअल संपला असेल तर, लायसनची मुदत संपली असेल तर. आलं लक्षात? त्याचप्रमाणे ह्याची नोंदणी कुठे केली जाते, ह्याची नोंदणी एसपी कडे करू शकतात. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा ते करू शकतात. कुठं एसपी म्हण किंवा दिल्लीमध्ये म्हण करू शकतात. त्यानंतर सिक्युरिटी 1 महिन्याचं पोस्टेज वगैरे ते सगळा कार्यक्रम तुला सांगितलाय. आता तुला काय सांगतो बघ, ह्या दोन्हींचे जे आहेत ना रेट काय येतं, कुठल्याला किती पाठवायला, किती ग्रामला किती रेट लागेल ते आता तुला सांगतो बघ. हे करून टाकतो आता. आता तुला काय सांगतो, पिरियडिकल पोस्टला किती रुपये रेट लागतंय, किती ग्रामला किती रुपये चार्जेस लागते. त्याचप्रमाणे रजिस्टर न्यूजपेपरला किती ग्रामला किती चार्जेस लागते ते तुला सांगतो. आता पिरियडिकल पोस्टचं बघू आपण पहिल्यांदा बरं का. इथं बघ तुला लिहितो वरती अमाऊंट. समजा 1 मिनिट थांब, काय करतो इथं लिहितो, इथं तुझं वेट. त्याचप्रमाणे इथं रेट लिहितो, वेट रेट. त्यानंतर वेट म्हणजे काय आहे, चकुली तुला म्हणते वेट, WAIT वेट, आणि ह्याच्यामध्ये WIGST वेट म्हणजे फरक असते पाय. हे बघ तुला समजून सांगायचा प्रयत्न करतो. आता तुला वाटत असेल काहीच समजा ना, काहीच तक्ता समजा ना, तर लक्षात घे तुला समजून सांगतो तक्ता काय लिहिलाय काय नाही. इथं बघ तुझं जर पिरियडिकल पोस्टची जर किंमत आहे ना 1 ते 20 रुपयाच्या दरम्यान असेल, किती 1 ते 20 च्या दरम्यान, इथं लिहितो अमाऊंट. अमाऊंट बद्दल सांगतो बरं का, हे हा जे वरचा कॉलम आहे अमाऊंट बद्दल सांगितलं. तुझी जर समजा 1 ते 20 रुपयाच्या दरम्यान काय असेल पिरियडिकल पोस्टची अमाऊंट असेल, तर तुझं जर समजा वजन 100 ग्रॅमच्या आतमध्ये असेल, किती 100 ग्रॅमच्या आतमध्ये, तर तुला रेट किती लागेल, 1 ते 20 रुपयाच्या पिरियडिकल पोस्ट साठी 2 रुपये लागतील. त्यानंतर तू जर आहे ना 1 ते 20 रुपयाचं जे पिरियडिकल पोस्ट असेल आणि त्याचं वजन अबोव 100 ग्रॅम असेल, किती 100 ग्रॅम पेक्षा जास्त किंवा 100 रुपयाच्या पट्टीमध्ये, 100 ग्रॅमच्या पट्टीमध्ये बरं का, 100 ग्रॅम जी लिहितो, तर तुला किती रुपये लागतील, इथं तुला 3 रुपये लागतील. आलं का लक्षात? तुला समजायला का 1 ते 20 रुपयाचं पिरियडिकल पोस्ट असेल आणि वेट जर 50 ग्रॅम 100 ग्रॅमच्या आतमध्ये असेल तर तुला 2 रुपये लागतील. त्याचप्रमाणे प्रत्येक 100 ग्रॅमला वरती तुझे 3-3 रुपये काय होतील, वाढत जातील. आलं लक्षात? त्यानंतर तुझी जर पिरियडिकल पोस्टची किंमत 21 रुपये ते 50 रुपये असेल, 21 ते 50, तर तुला 100 ग्रॅमला पहिल्या 100 ग्रॅमला 4 रुपये लागतील. 4 रुपये लागल्यानंतर 21 ते 50 रुपयाचं पिरियडिकल पोस्ट असेल, तिथून पुढे 100 ग्रॅमच्या पुढे प्रत्येक 100 ग्रॅमला अबोव 100 ग्रॅम तुला किती रुपये लागतील, 5 रुपये लागतील. किती 5 रुपये लागतील. आले का तुझ्या ध्यानात? त्यानंतर आता बघ तू लक्षात घे, तुझी जर समजा पिरियडिकल पोस्टची अमाऊंट ही 50 रुपयाच्यावर असेल, म्हणजे 51 रुपयापासून तुझी काय असेल XYZ वरती, काय काय असेल वरती असेल, तर 100 ग्रॅमला तुला बघ पहिल्यांदा आहे ना 100 ग्रॅम
तुला इथं लागतील 8 रुपये लागतील. तिथून पुढे प्रत्येक 100 ग्रॅमला अबो 100 किती रुपये लागतील? 9 रुपये लागतील. आलं का ध्यानात तुझ्या कार्यक्रमात आता? अय बबल्या, समजले का आता कशाला किती रुपये लागतील? बघ, नसेल समजलं तर तुला आता परत एकदा एक्सप्लेन करतो बघा. हे बघ, व्यवस्थित लक्ष दे. पिरियडिकल पोस्ट पाठवतोयस. पिरियडिकल पोस्ट पाठवताना तुझं जर पिरियडिकल पोस्टची किंमत 1 ते 20 रुपयाच्या दरम्यान असेल, 1 ते 20 रुपयाच्या दरम्यान असेल तर 100 ग्रॅमला तुझ्या वजनाला आहे ना, तू जर पिरियडिकल पोस्ट 100 ग्रॅमच्या आतमध्ये असेल तर तुला 2 रुपये चार्ज लागतील. त्यानंतर अबो 100 ग्रॅम असेल तर तुला 3 रुपये चार्ज लागतील. 1 ते 20 रुपयाच्या किमतीमध्ये हा विषय मिटला का आता? इकडचा विषय डोक्यातून काढून टाक. 21 ते 50 रुपयाची पिरियडिकल पोस्ट असेल तर तुला इथं 100 ग्रॅमला 4 रुपये लागतील. आणि 100 ग्रॅमच्या वरती असेल प्रत्येक 100 ग्रॅमला पुढं 5 रुपये लागत राहतील. आलं लक्षात? त्यानंतर 51 रुपयाच्या वरती जर तुझं पिरियडिकल पोस्टची किंमत असेल तर तुला पहिल्या 100 ग्रॅमला 8 रुपये लागतील आणि तिथून पुढे प्रत्येक 100 ग्रॅमला 9 रुपये तुझ्या असे चार्जेस आकारले जातील. आता जर तुला समजलं असेल तर तुम्हाला कमेंट मध्ये टाक आणि समजलंय म्हणा. तू काय कर, मला फोन कर पर्सनल नंबरला. तुला आहे ना जे काय समजत नाही ना ते तुला परफेक्ट समजून सांगतो. बबड्या चकुले, तुम्ही काय कर, हे नंबर घे, इथं नंबर दिलाय 93 735 71. त्यानंतर हे असं SHIRSAT हे असं कांडी PAVAN असं परत कांडी 0074. हे इंस्टाग्राम, हे व्हॉट्सअप, हे इंस्टाग्राम. इथं काय कर, तू मेसेज कर, तुला सांगतो. जर समजलं नसेल तर. आलं लक्षात? आणि तुला जर अजून काही सुचवायचं असेल की बाबा काही समजा ना उगा मोकरा टाइमपास चाललाय, बंद करा कार्यक्रम, तसं जर वाटत असेल तसं बी तू सांग, काही विषय नाही. तर आपण काय करू, त्याच्यामध्ये चेंज करायचा प्रयत्न करू बरं का बबल्या. हे पाय, आता तुला सांगतो रजिस्टर न्यूजपेपर बद्दल ना किती रुपये लागतील, काय लागतील ते तुला सांगायचा प्रयत्न करतो. रजिस्टर न्यूजपेपर मध्ये 2 प्रकार असतात. कसे ते 2 प्रकार असतात ते तुला सांगतो. ह्याच्यामध्ये सिंगल कॉपी आणि डबल कॉपी. सिंगल कॉपी आणि डबल कॉपी मध्ये कसा विषय ते बघ. सिंगल कॉपी लिहितो इथं. आता हा विषय मिटला बरं का. हा इकडचा विषय पिरियडिकल पोस्टचा. रजिस्टर न्यूजपेपर सांग तुला. सिंगल कॉपी असेल जर समजा वजन किती असेल 50 ग्रॅमच्या आत असेल, किती 50 ग्रॅमच्या आतमध्ये, तर तुला किती रुपये लागतील? तुला लागतील 0.25 पैसे. त्यानंतर ही पहिली केस झाली सिंगल कॉपी मध्ये. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये सिंगल कॉपी मध्ये दुसरी केस सांगतो. 50 ग्रॅम पासून 51 ते 100 ग्रॅम तुझं वजन असेल तर तुला किती रुपये लागतील? तुला 0.50 पैसे लागतील. आता ह्याच्यामध्ये तिसरी केस सांगायची झाली. ह्याच्यामध्ये तिसरी केस बघ, लक्षात ठेव. तुझे प्रत्येक वर 100 ग्रॅम असेल, 100 ग्रॅम पर्यंत तुझी लिमिट संपली. त्यानंतर तिथून पुढे प्रत्येक वरच्या 100 ग्रॅमला ना तुला 0.20 पैसे लागतील. किती? अगो 100 ग्रॅम मिळतो, तिथून पुढे प्रत्येकाला 0.20 पैसे लागतील. आलं लक्षात? आलं का ध्यानात? त्यानंतर सिंगल कॉपी तुला सांगितलं. आता ह्याच्यामध्ये ना बंडल कॉपी काय असते? रजिस्टर न्यूजपेपर मध्ये बंडल कॉपी असते. बंडल कॉपी म्हणजे काय असते? मोठ्या प्रमाणात गणित असते न्यूजपेपरचे. ते काय केलं तिथं एजंट कडे दिले जाते, ऍड्रेस कडे दिले जात नाही. तर कुठले? बंडल कॉपी. बंडल कॉपी लक्षात ठेव, एजंट कडे दिले जाते, डीलर कडे दिले जाते, ऍड्रेस कडे डायरेक्ट बंडल कॉपी मधले पत्र दिले जात नाहीत. आलं लक्षात? नाही तर ऍड्रेस कडे दिले तर मोकार काय त्याला कुठं करून ठेवून बंडलचे बंडल असतात मोठे मोठे. आलं लक्षात? बंडल कॉपी मध्ये चार्जेस किती लागतील ते तुला सांगतो. 100 ग्रॅमच्या आतमध्ये असेल, ह्याच्यामध्ये पहिली केस 100 ग्रॅमच्या आतमध्ये असेल तर 0.50 पैसे लागतील. तिथून पुढं 100 ग्रॅमच्या वर असेल, प्रत्येक 100 ग्रॅमला वरती इथे लागतील तुला 0.20 पैसे. आले का त्या कार्यक्रम? आता आले का लक्षात? तुला काय केलं, पिरियडिकल पोस्टचे आता सध्या रेट सांगितले, काय किती रुपये लागतील. त्याचप्रमाणे रजिस्टर न्यूजपेपरचा तुला सगळा मॅटर सांगितला. आता पिरियडिकल पोस्ट बद्दल आणि रजिस्टर न्यूजपेपर बद्दल तू आता जास्त काही विचार करू नको, जास्त काही माहिती शोधायची प्रयत्न करू नको बबल्या. त्याचप्रमाणे तू जास्त आगाऊ कुठं नाही करू नको. तुला आज जेवढं सांगितलंय त्याच्या बाहेर तुला परीक्षेला येणार नाही राजा. आलं लक्षात? हे बघ, तू फक्त यावेळेस लक्षात ठेव, काय बिझनेस पार्सल, कॉन्ट्रॅक्चर, त्याचप्रमाणे जे रजिस्टर पार्सल असेल ते रिटेल, हे 2-3 शब्द लक्षात ठेवायचे. त्यानंतर रजिस्टर पिरियडिकल पोस्ट मध्ये कन्वर्ट झालेलं आहे.
हे सगळा कार्यक्रम तुझ्या ध्यानात आलाय. आता तुला मी सांगतो पार्सल बद्दल माहिती व्यवस्थित समजून. लक्ष दे इकडं. आता लक्ष द्या, आपण इंडिया पोस्ट पार्सल संबंधी माहिती बघू. राम भाऊ लक्षात घेतो काय इंडिया पोस्ट पार्सल सेवेमध्ये मध्ये काय केलं जाईल तुला आहे ना फॅक्च्युअल डाटा विचारला जातोय. बरेच वेळा आहे ना आपण जे सेकंड क्लास मेल बघतो त्यामध्ये ना डीओपीचा जास्त कल आहे. मागच्या ज्या 10 वर्षामध्ये पाहिला तर पार्सल सेवेवर आहे ना त्यांनी प्रश्न विचारलेला आहे बरं का. काय काय प्रश्न आहेत तर काय काय नाही ते ना तुला फॅक्च्युअल डाटा आहे. फॅक्च्युअल डाटावर काय केलं तर प्रश्न विचारला जातो. जास्त थेरीवर ते घुसत नाही तर त्यांना तेवढाच वेळ नाही की तुझे पेपर सेट करायला. आलं लक्षात. हे पाय इंडिया पोस्ट पार्सल. आता इंडिया पोस्ट पार्सल हे काय आहे, ही एक सेवा आहे. कशाची सेवा आहे? ट्रान्समिशन ऑफ गुड्स. लक्षात घे, तुला आहे ना पॉईंट द्वारे लिहून देतो बरं का. ट्रान्समिशन ऑफ गुड. आता ट्रान्समिशन ऑफ गुड म्हणजे काय? वस्तूंची ज्ञान. वस्तूंची काय केली जाईल? तुझी ज्ञान केली जाईल. तो काय केलं जाईल? सेवा पुरवली जाईल. आता पार्सल सेवा पुरवायची तर तुला काय करावं लागेल? तुझे पत्र येतं काय, तुझे पार्सल येतं ते आहेत ना लेटर बॉक्स मध्ये टाकून जमणार का? नाही राजा. ते काय करायला लागतील? ते आहेत ना विंडोवर काय करायला लागतील? विंडो म्हणजे काय? काउंटर. विंडोवर आणावं लागतील किंवा काउंटरवर आणावं लागतील. राजा अय राजा लक्षात घे, काय करायला लागेल? पार्सल आहेत ना तुला विंडोवर काउंटरवर द्यावे लागतील. त्याचप्रमाणे अनरजिस्टर्ड पार्सल किती किलोग्राम पर्यंत करू शकतो, पाठवू शकतो? हे बघ, अनरजिस्टर्ड आर्टिकल. अनरजिस्टर्ड आर्टिकलचं मॅक्सिमम वेट तुला विचारलं जाते परीक्षेला. किंवा अनरजिस्टर्ड पार्सल मॅक्सिमम वेट लक्षात घे किती? 4 किलोग्राम. आता 4 किलोग्राम राजा, 4 किलोग्रामला किती रुपये चार्जेस लागतील, काय लागतील ते तुला सांगतो बघ. पहिले 500 ग्रॅमला आहे ना तुला 19 रुपये लागतील. 19 रुपये लागले. त्यानंतर तिथून प्रत्येक जे वरचे 500 ग्रॅम येतात त्याला तुला 16 रुपये लागतील बघ. 500 ग्रॅम पहिल्या 500 ग्रॅमला 19 रुपये लागले. तिथून पुढे प्रत्येक 500 ग्रॅमला तुला किती रुपये लागतील? 16 रुपये लागतील. आणि तुला मी सांगून जरी तू काय केलं पार्सल आहे ना तू त्या लेटर बॉक्स मध्ये टाकलं तर त्याचं काय केलं जाईल बाबल्या? त्याचे पार्सल आहे ना ते ट्रीटेड आहे ना रजिस्टर पार्सल प्रमाणे त्याचे चार्जेस आकारले जातील. रजिस्टर पार्सल प्रमाणे. कशाप्रमाणे बाबल्या? तू काय केलं तुला सांगितलं बाबड्या पार्सल काय कर त्या लेटर बॉक्स मध्ये टाकू नकोस. ते मोठं पार्सल आहे त्यात टाकू नको. ते तू काय उद्योग करू नको. तू काय केलं? टाकलं तर ते काय केलं जाईल? रजिस्टर्ड पार्सल प्रमाणे त्याला ट्रीट केलं जाईल आणि त्याचे चार्जेस आकारले जातील. कोणाकडून आकारले जातील? ऍड्रेसी कडून. हे पाय ऍड्रेसी कडून बरं का. ऍड्रेसी म्हणजे कोण आहे? घेणारा. सेंडर म्हणजे कोण? पाठवणारा. आलं लक्षात. अनरजिस्टर्ड पार्सल जास्तीत जास्त 4 किलोग्राम पर्यंत पाठवू शकतो. पहिल्या 500 ग्रॅमला 19 रुपये लागतील. तिथून पुढे प्रत्येक 500 ग्रॅमला 16 रुपये लागतील. आता तू म्हणशील जर समजा ना हे पाय किती 740 ग्रॅम तुझं पार्सल आहे. आता 740 ग्रॅम तुझं पार्सल आहे तर तुला किती रुपये लागतील? तुला पाहिजे लागतील आपल्या किती रुपये? ते 19 रुपये आणि प्लस 16 रुपये लागतील. आलं लक्षात. तुम्हाला आकडा घे नाही तर कुठला आकडा घे. कसं असतं डायरेक्ट 500 ग्रॅमचं ते कॅल्क्युलेशन केलं जातं या. आलं लक्षात. आता त्यानंतर तुला सांगतो बघ पार्सल संबंधी हे जर समजा 4 किलो पर्यंत तू अनरजिस्टर करू शकतो. त्याचप्रमाणे 4 किलोच्या वर असेल ना अबो 4 kg तुला काय करावं लागेल? रजिस्ट्रेशन इज मस्ट कंपल्सरी. काय करावं लागेल? रजिस्ट्रेशन करावं लागेल. कंपल्सरी मस्ट कंपल्सरी बरं का. हे तू ते काय केलं जाईल? आरटीएस केलं जात आहे. काय तुझे पार्सल आहे ते आरटीएस केलं जाईल. जर समजा तू काय केलं 4 किलोच्या वरती पाठवलं आणि तू काय केलं रजिस्ट्रेशन नाही केलंस. आलं ध्यानात. त्यानंतर तुला सांगतो बाबल्या पार्सल मधून तू काय पाठवायला? सोनं पाठवायला, नाणं पाठवायला, चांदी पाठवायला, अजून काय काय कुठे पाठवायला. तर तू काय कर हे बघ सोने चांदी नाणे. तो सोने नाणी काय का असेल काय चकुलीकडे असलं असलं सोनं नाणं. अलग लक्षात. पोराकडे काहीच नसते. काय करायचं आहे धातूचं मेटलच्या धातूमध्ये किंवा लाकडाचा डबा असेल त्याच्यामध्ये पाठवायचंय. धातू किंवा लाकडी डब्यात लाकडी डबा त्याच्यामध्ये काय करायचंय? पाठवायचंय. त्यानंतर आता तुला सांगतो तू काय करू शकतो? मधुमक्षिका पाठवायला. कशातून? पार्सल मधून. आता मधुमक्षिका म्हणजे काय असतंय? मधुमक्षिका म्हणजे ना मोगळाचं पोळा असतंय बबल्या.
तू जर ते पाठवलं पार्सल तू पाठवू शकतो, त्याच्या शर्ती अटी नियमांचं पालन तू करून पाठवू शकतो. त्यावेळेस काय करायचं, तू व्यवस्थित पॅकिंग करून डबा करून पाठवायचा आहे, जेणेकरून कोणालाही इजा पोहोचणार नाही बरं का बबल्या. नाही तर व्हायचं काय, तू आहे ना मधुमक्षिका पाठीशील आणि तुझ्या माशा अख्ख्या अख्ख्या लोकांना चावतील भर रस्त्यात. काय होईल, तो डबा फुटल आणि ते काय होईल, मोकार आहे ना, ज्याच्या माशा चावलेता, ज्याला माशा चावलेता त्याची बायको काय म्हणाल, बापू तू कुठे गेलता कामाला, तू पोस्ट होतास कामाला आहे का. त्यामुळे काय करायचं, तू हे मधुमक्षिका पाठवणं तू व्यवस्थित बंद डब्यामध्ये, त्याचप्रमाणे तू काय करायचं, व्यवस्थित पॅकिंग करून पाठवायचंय. त्याचप्रमाणे तुला सांगतो, तू प्लेग संबंधी विषाणू असतील, जीवाणू असतील, त्याचप्रमाणे क्षयरोग संबंधी सायंटिस्ट काय केमिस्ट काय कार्यक्रम पाठवत असतील तर ते पाठवू शकतात, पण त्याचे पण काय करायला लागतील, नियम आणि अटी पाळाव्या लागतील. त्याचप्रमाणे ऑस्मिक ऍसिड असेल, त्याचप्रमाणे विषाणू असतील, जीवाणू असतील, त्याचप्रमाणे जनावरांचे जे मस्तिष्क असतील ते सुद्धा आपण पाठवू शकतो. केमिस्ट पाठवू शकतात, सायंटिस्ट पाठवू शकतात, त्यासाठी वेगळी परवानगी लागते, त्याचप्रमाणे त्यांचं लायसन लागते आणि त्याच्या शर्ती अटी त्यांचं सर्व नियमांचं पालन करून ते सर्व कार्यक्रम पाठवले जाते पोस्टाने. आलं ध्यानात. आता तुला सांगितलं मधुमक्षिका बंद करून पॅकिंग मध्ये पाठवायच्या. त्यानंतर तुला सांगतो, पार्सलची बुकिंगची मर्यादा कुठं किती आहे, हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो बरं का राजा. अय राजा, तुझ्यासाठी सांगलो हे पाहिजे, 10 किलो पर्यंत मर्यादा आहे बीओ मध्ये. तुझ्या बीओ मध्ये, बीओ म्हणजे काय, ब्रांच ऑफिस. ब्रांच ऑफिसचा इन्चार्ज कोण असतोय, बीपीएम असतो. बीपीएम म्हणजे कोण, ब्रांच पोस्ट मास्तर. आलं लक्षात. त्यानंतर समजा 10 किलोच्या वरती असेल किंवा 20 किलो पर्यंत लिमिट, त्याची 20 किलो पर्यंत लिमिट आहे कशाची, पार्सलची. 20 किलो पर्यंत कुठं पाठवू शकतो, तुझे अदर ऑफिसेस असतील, एचओमन येसोमन, तिथं तू काय करू शकतो, पार्सल तुझं बुकिंग करून पाठवू शकतो. परफेक्ट कार्यक्रम जमला करायचा. एवढे पॉईंट तुला ध्यानात आले. त्याचप्रमाणे 10 किलो पर्यंत तुझी बीओ मध्ये मर्यादा आहे बुकिंगची. त्यानंतर तुला सांगतो, वितरणाच्या वेळेच्या वेळेस काय करताय, पोस्टमन डिलिव्हर करतात आर्टिकल, काय करतात, तो पार्सल डिलिव्हर करणार. आता लक्षात घे, पहिल्या दिवशी काय करतील ते, पहिल्या दिवशी तुझ्या घरी नेऊन देतील. तू जर तिथं नसला तर दुसऱ्या दिवशीपासून ते फक्त तिथं पोस्टात ठेवलं जाईल. तुला काय करायला लागेल, ते पार्सल तिथून घेऊन उचलून जावं लागेल. तुझी इंटिमेशन स्लिप वगैरे RP 51 52 सगळे ते तयार करून तुला इंटिमेशन स्लिप पाठवली जाते पोस्टमनद्वारे. आलं लक्षात. आता पोस्टमनद्वारे ना काय केलं जातं, हे बघ पोस्टमन आहे, पोस्टमन आहे, पोस्टमनद्वारे ना 10 किलो पर्यंत तुझं पार्सल तुझ्या घरी डिलिव्हर केलं जाईल. किती किलो, 10 किलोग्रॅम पर्यंत. एवढं पॉईंट तुझ्या ध्यानात आला का. आता त्यानंतर लक्षात घे, 10 किलोग्रॅम पर्यंत तुझं पार्सल डिलिव्हर केलं घरी जाऊन, 10 किलोच्या वरती आणि 20 किलो पर्यंत असेल तर ते काय करायला लागेल, भाऊसाहेबला येऊन काउंटरला घेऊन आपलं जे हे असेल काय, ते तुझं डिलिव्हरी सेक्शन असेल, त्या डिलिव्हरी सेक्शन मधून तुला ते पार्सल घेऊन जावं लागेल. त्याचप्रमाणे आता लक्षात घे, जर समजा तुझं पार्सल आहे ना 5 केजीच्या वरती असेल, पोस्टमन डिलिव्हर करणार आहे, तर 5 किलोच्या वरती पार्सल असेल तर पोस्टमन आहे ना प्रति किलोला 5 किलो प्रति किलो 5 रुपये प्रति किलो एवढं काय घेतलं जाईल, एवढं आहे ना, एवढे पैसे पोस्टमनला द्यावे लागतात. पोस्टमनला पैसे कोण देतात, एसपी किंवा जे पी असतील त्यांच्याकडून प्रति 5 रुपये किलो. 5 किलोच्या वरती पार्सल जर पोस्टमनने डिलिव्हर केलं तर. आलं का ध्यानात कार्यक्रम. जर समजा तुला उदाहरण म्हणून सांगायचं झालं, 8 किलोचं पार्सल आहे, समजा 8 किलोचं पार्सल, 8 किलोचं पार्सल पोस्टमन डिलिव्हर करणार आहे, त्यांना 5 किलोच्या वरती किती बरं येतं, 3 किलो बरं येतं, तर 3 गुणिले 5 15 रुपये त्याला एसपीएम किंवा पीएन कडून घेऊ शकतो तो. आलं लक्षात. त्याचप्रमाणे तुला माहिती असेल, पोस्टमन काय करतात, आर्टिकल डिलिव्हर करतात, त्यांना कमिशन किती असते, स्पीड पोस्ट मध्ये 50 पैसे एवढं कमिशन असते. त्याचप्रमाणे आता तुला एवढा कार्यक्रम लक्षात आलाय, पुढचं बघ काय तुला सांगतो समजून. आता लक्षात घे, जे ना तुला माहिती आहे, आपण कॅम्प बॅग बद्दल वगैरे माहिती बघितली, ऑफिशियल पोस्टर आर्टिकल वगैरे त्यामध्ये सगळं बघितलं. त्याचप्रमाणे तुला सांगितलं कॅम्प आर्टिकल वगैरे, कॅम्प बॅग वगैरे सगळं तुला लक्षात आहे. तुला त्यावेळेस सांगितलं होतं बघ, काय सांगितलं होतं, कॅम्प बॅग वर आहे ना तू किती किलो पर्यंत तू पार्सल पाठवू शकतो. तुझ्या लक्षात असेल तर तू बघ, कॅम्प बॅग वर आहे ना पार्सल आहे ना, कॅम्प बॅग जास्तीत जास्त कॅम्प बॅग वर किती 10 किलो पर्यंत पार्सल पाठवू शकतो. त्याचप्रमाणे तुला इथं सांगितलं होतं पार्सलचे इन्सिडेंटल चार्जेस किती,
₹16 इन्सिडेंटल चार्जेस लागतील बाय सरफेस, इन्सिडेंटल चार्जेस. त्याचप्रमाणे ₹6 तुला एअर चार्जेस सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आता लक्षात घे, कॅन बॅगद्वारे जास्तीत जास्त 10 किलोग्राम पर्यंत तू पार्सल पाठवू शकतोस. त्यानंतर आता जर समजा ना तू पार्सल पाठवायचं म्हणलंय, पार्सल पाठवायचं असेल तर तुला आहे ना काय करायला लागते बघ. तू काय म्हणला, एअरद्वारे पाठवायचं आहे, हवाईद्वारे पाठवायचं आहे, हवाई सेवेने पाठवायचं आहे. एअर बाय एअर जर पाठवायचं असेल, तुझं जे पार्सल असेल त्या पार्सलवर आहे ना व्यवस्थित मोठ्या अक्षरात लिहावं लागेल, हवाई सेवा किंवा बाय एअर. काय करावं, हवाई सेवा किंवा बाय एअर लिहावं लागेल. त्याचप्रमाणे तुला काय करावं लागेल, ब्ल्यू लेबल असतंय, ब्ल्यू लेबल ते काय करायला लागेल, लावावं लागेल. त्यानंतर ब्ल्यू लेबल लावलं, सगळं झालं, तुझा एअर चार्जेस घेतला जाईल. एअर चार्जेस तुला माहिती, सेकंड क्लास मेल मध्ये एअर चार्जेस आकारला जातो. आता एअर चार्जेस पार्सलला किती रुपये आकारला जाईल ते तुला सांगतो बघ. पहिल्या 50 ग्रॅमला ₹2 आकारले जातील. तिथून पुढे प्रत्येक 50 ग्रॅमला तुझ्याकडून ₹1 आकारला जाईल. आलं लक्षात. त्याचप्रमाणे इंग्लंड पार्सल असेल, कुठलं इंग्लंड पार्सल, आंतरदेशीय पार्सल जे ते ना रिडायरेक्ट करता येणार नाही, रिडायरेक्शन करता येणार नाही, काय करता येणार नाही, जे आंतरदेशीय पार्सल असेल ते रिडायरेक्ट करता येत नाही. त्याचप्रमाणे आता तुला सांगतो, तू काय केलंस, हे पाय वरती आहे ना लिहिलं पार्सल मध्ये, बाबा मी काय पाठवले, पेढे पाठवले तर, आणि तू पेढ्याच्या नावाखाली गांजा पाठवला ना, आला डाऊट पोस्ट मास्टरला. ते जर पार्सल खोललं आणि ते जर दुसराच काहीतरी कुठं दिसला, आता आपण काय सांगितलं, गांजा काय केलं तर प्रोहिबिटेड आर्टिकल मध्ये ते इन्क्लूड आहे, ते RLO ला पाठवलं जातं. म्हणजे RLO म्हणजे काय, रिटर्न लेटर ऑफिस, तिथं काय केलं जाईल, त्याचा भोग केला जाईल गांजाचा. एक उदाहरण म्हणून सांगितलं झालं. तू जर समजा वरती लिहिलंय दुसरंच आणि आतमध्ये पाठवलंय तिसरंच, असं जर केलं असेल तर काय केलं जाईल, तर डबल चार्जेस आकारले जाईल, डबल पोस्टेज चार्जेस, डबल द पोस्टेज चार्जेस. तू पेड कर, तू अनपेड कर, तुझा डबल द पोस्टेज चार्जेस आकारला जाईल. कोणाकडून आकारला जाईल, ऍड्रेसी कडून आकारला जाईल. कोणाकडून, ऍड्रेसी कडून. कधी आकारला जाईल तुला सांगतो, डबल द पोस्टेज चार्जेस ज्यावेळेस तू वरती लिहिलंय संदेश लिहिलाय दुसरा, आतमध्ये तिसराच कुठं नाही, त्यावेळेस ऍड्रेसी कडून डबल द पोस्टेज चार्जेस आकारला जाईल. भाऊसाहेब म्हणलं मी काय देत नसतोय, मला काही घेणं नाही, ते आर्टिकल सरळ RTS केलं जाईल. काय केलं जाईल, RTS केलं जाईल. आता RTS केल्यानंतर हा जो सेंडर भाव आहे ना आपला सेंडर, ह्याच्याकडून घ्यावं लागतील का पैसे आपल्याला, तर टाके ह्याच्याकडून पैसे घ्यायचे नाही बरं का, ह्याच्याकडून पैसे घ्यायचे नाही, गपचूप आर्टिकल त्याचं पार्सल असेल ते देऊन टाकायचं, विषय खल्लास. आता एवढं तुला ध्यानात आलंय. त्यानंतर हे जे रिडायरेक्शन चार्जेस किती लागतील पार्सलचे, तुला माहितीये आर्टिकलचे रिडायरेक्शन चार्जेस लागत नाहीत, पार्सलचे रिडायरेक्शन चार्जेस लागतात. पार्सलचे रिडायरेक्शन चार्जेस किती रुपये लागतील, तर राजा हाफ ऑफ द पोस्टेज चार्जेस, हाफ ऑफ पोस्टेज चार्जेस. जर समजा पोस्टेज चार्जेस ₹10 लागले असतील तर त्याला पुन्हा रिडायरेक्ट करायला हाफ ऑफ पोस्टेज म्हणजे ₹5 एवढे रिडायरेक्शनची फी लागेल. त्याचप्रमाणे जर विदिन पिनकोड असेल, त्याच डिलिव्हरी सेक्शन मध्ये, त्याच एरियामध्ये काय करायचं असेल, ते आर्टिकल ते पार्सल डिलिव्हर करायचं असेल तर तिथं चार्जेस लागणार नाही. पण जर समजा पिनकोड दुसरा असेल तरच काय करायचं जाईल, एवढे हाफ ऑफ द पोस्टेज चार्जेस हे आकारले जातील. आल्या लक्षात. तुला एअर चार्जेस सांगितलं, तुला इंडियन पार्सल सांगितलं, रिडायरेक्ट करतात नाही, RTS सांगितलं, रिडायरेक्शन हाफ ऑफ पोस्टेज पिनकोड वगैरे तुला सगळं सांगितलं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तुला ब्ल्यू लेबल समजलंय. त्यानंतर आता लक्षात घे, पुढं लांबी आणि रुंदी, पार्सलची लांबी आणि रुंदी काय असते बघ, लेंथ इंटू ब्रेड किती असते, 1 मीटर इंटू 1 मीटर इंटू 1.8 मीटर, एवढी काय लांबी आणि रुंदी. त्याचप्रमाणे भाऊ काय केलं, इंटरनॅशनल पार्सल आहे, लक्षात घे, इंटरनॅशनल पार्सल, इंटरनॅशनल पार्सल असेल, नुकसान भरपाई झाली, काय कुठं झाला, काहीतरी भुगा झाला, तर त्याची नुकसान भरपाई किती आहे बघ, त्याची नुकसान भरपाई बघ 14 SDR किंवा 4.5 SDR पर केजी, ह्याच्यापैकी जे कमी असेल ते काय करायचं, नुकसान भरपाई म्हणून पार्सलची दिली जाईल. आलं लक्षात. इंडिया पोस्ट पार्सल बद्दल तुला एवढी सर्व माहिती सांगितली, ह्याच्या बाहेरचं करायचं टाक्या गरज नाही. आलं ध्यानात. इंडिया पोस्ट पार्सल बद्दल तुला आता
काय सांगितलं, इन्सिडेंटल चार्जेस सांगितले, त्याचप्रमाणे ब्लू लेबल सांगितलं, कॅम्प बॅगची मर्यादा सांगितली, किती पार्सल पाठवतोय, त्यानंतर एअर चार्जेस किती लागतील. तुला काय करावं लागेल, मोठ्या अक्षरात लिहावं लागेल बरं का. हवाई सेवा मोठ्या कॅपिटल अक्षरात लिहावं लागेल, मोठ्या अक्षरात. त्याचप्रमाणे तुला माहितीये फॉरेन आर्टिकल कशामध्ये लिहावं लागते काय. तू काय कर, तुला माहिती असेल फॉरेन आर्टिकल किंवा फॉरेन पार्सल असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या शब्दामध्ये काय लिहावं लागतंय ते तू कमेंट कर. आलं लक्षात. आता हे बघ, आपण काय केलं, इंडिया पोस्ट पार्सल बद्दल सुद्धा माहिती बघितली. त्याचप्रमाणे आपण पिरियडिकल पोस्ट बद्दल, रजिस्टर्ड न्यूजपेपर बद्दल ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे. आता आपण काय करणार आहे, जो तुमचा पार्ट राहिलेला असेल काय, जे की आपली बँकिंग अँड रेमिस्टन्स आहे, तो आपण पुढे घेत राहूया. आणि आपण आता 1-2 दिवसानंतर व्हॉल्यूम 5 जे आपल्याला परीक्षेला आहे त्याची सुरुवात करणार आहे. आलं लक्षात. तर आता भेटूया भावा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.